प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरुतत्व आहे. गुरुतत्व हे संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. कुठल्याही पंथाचा किंवा कुठल्याही धर्माचा जरी व्यक्ती असेल, परंतु त्याच्या जीवनामध्ये काही आध्यात्मिक गुरु असतात, काही भौतिक गुरु असतात. गु नाम अंधकार, रू नाम प्रकाश, जे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात, जे सत्याचा रस्ता दाखवतात, मार्ग दाखवतात, मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा भरपूर गुरु येतात. राईट. बालपणापासून प्रत्येक क्षणी आई हा आपला पहिला गुरु, वडील हे आपले गुरु. त्यांनी, कारण ह्या जीवनाच्या रस्त्यावर चालायचं कसं हे आपण त्यांच्याकडून शिकलेलो आहोत. बरोबर. खरं खोटं चांगलं वाईट याची शिकवण, जे संस्कार दिलेले आहेत, हे सगळं संस्कार कोणी दिलेले आहेत? हे आपल्या घरातील, कुटुंबातील जे वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांनी दिलेले आहेत. कदाचित आजी असतील, आजोबा असतील. असे प्रत्येक क्षणोक्षणी पदोपदी आपल्या जीवनामध्ये काही मार्गदर्शक आपल्याला मिळालेले आहेत. काही आध्यात्मिक गुरु आणि काही भौतिक गुरु. जे शिक्षक होते, ज्यांनी आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं, अक्षरांची ओळख करून दिली, ज्यांच्यामुळे आज आपण ज्ञानाच्या ह्या समुद्रात खऱ्या अर्थाने वाचन करत आहोत आणि ज्ञान प्रगल्भित करत आहोत. त्या सर्व शिक्षकांना अंतःकरणापासून पुन्हा एकदा नमन करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यानंतर आपल्या जीवनात काही आध्यात्मिक गुरु येतात, जे आपल्याला सत्य, अल्टिमेट ट्रूथ, जीवनाचं लक्ष काय आहे, ध्येय काय आहे, अल्टिमेट अल्टिमेट गोल बियॉन्ड गोल. एखादं ध्येय निश्चित केलं, सुनिश्चित केलं, परंतु ते ध्येय प्राप्त करण्यापाठीमागे अजून कुठलं ध्येय आहे, हे जे रिअलायझेशन होतं, याचं जे अंडरस्टँडिंग होतं, ते एक आध्यात्मिक गुरु. बरोबर. जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला असे बरेच व्यक्ती. आणि हा, जसं मंदिरातील भोजन हे प्रसाद नसतं, मंदिरातलं भोजन हे प्रसाद नाही, हे भोजन नाहीये, जेवण भोजन नाहीये, तर ते प्रसाद आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्रसाद. जे जल आपण ग्रहण करतो पूजा झाल्यानंतर, त्याला तीर्थ म्हणतात. तसंच जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करते आध्यात्मिक आध्यात्मिक क्षेत्रात, अल्टिमेट गोलसाठी, मग ती व्यक्ती नाही, त्यांना गुरु म्हणतात. बरोबर. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी पदोपदी आपल्याला मिळत आहेत. त्या सर्वांना पुन्हा एकदा स्मरण करून आज, म्हणजे जो एक क्षण आपल्याला परत मिळालेला आहे, आणि ही पहाटेची जी जादू आहे, ब्रह्ममुहूर्ताचा हा समय आहे, या समयी जे आपल्याला हे नवीन वरदान मिळत आहे, ह्याच्यासाठी खरोखर ग्रहणशील असणं आवश्यक आहे. अ पुअर मॅन कॅन बी हॅपी. एक गरीब व्यक्ती कधी कधी आनंदी असू शकतो, बट हॅपी मॅन कॅनॉट बी पुअर. जो व्यक्ती खरोखर आनंदी आहे ना, तो कधीही गरीब असू शकत नाही. तो गरीब असू शकत नाही. त्याच्या जीवनामध्ये सदोदित आनंद, त्याच्या जीवनात आनंद, जो आनंद व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती यांच्यावर अवलंबून आहे, तो आनंद क्षणिक आहे, संपुष्टात येऊ शकतो ज्या क्षणी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती निघून जाईल. बरोबर. परंतु काही आनंद चिरस्थायी आहेत. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा जो सिद्धांत आहे, आणि आकर्षणाचं ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन असोसिएशन, हे आपल्याला काय सांगतं माहितीये? की तुमच्या जीवनात जे पण काही घडत आहे, हे तुम्ही रिसीव्ह केलेलं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, घटना किंवा ती परिस्थिती याच्यासाठी कारणीभूत नाही. दे आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस. दे आर नॉट रिस्पॉन्सिबल. मग
हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? तर तुमचा जो बिलीफ पॅटर्न आहे, जे अंतकरणात फिलिंग आहे, जे थॉट्स आहे, बिलीफ आहेत, आणि त्यानंतर ज्या तुम्ही कृती करत आहात, याच्याने ह्या सर्व गोष्टी घटित होतात. परंतु आता आपण जे बोलत आहोत तो आहे आनंद. मग आनंद प्राप्त कसा करायचा, याच्यासाठी खूप संशोधन झालं. प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्याचं शिक्षण जर पूर्ण झालं, बालपण, आणि तिथून एक ठराविक सर्टेन पिरियड ज्यामध्ये त्याला त्याचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचं आहे. हे शिक्षण पूर्ण करण्याचा उद्देश चांगला व्यवसाय, नोकरी, व्यापार, कारोबार काहीतरी चालू करायचं आहे आणि त्याच्यातून अर्थार्जन करायचे, धनसंपत्ती प्राप्त करायची. पुढे मग विवाह करायचा आहे. पुढे मग मुलं बाळ किंवा संसार किंवा एक सेटलमेंट व्हायचंय. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायचंय. बरोबर. पुढे मुलांना मोठं करायचंय. पुढे त्यांचं शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांचं जीवन. पुढे मग पुढे प्रश्नचिन्ह पडतो, हे सगळं मी का करत आलो? कळालं? हा. असंच एका व्यक्तीच्या बाबतीत झालं, आणि ते व्यक्ती कोण होते माहितीये? थोर रतन टाटा सर. रतन टाटा. रतन टाटा साहेबांच्या जीवनामध्ये ज्या वेळेस त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पदार्पण केलं, त्यावेळेस त्यांच्याकडे काही, त्यांचे सुद्धा काही गोल्स, ध्येय आणि लक्ष होते. काय लक्ष होते? की आनंद प्राप्त करायचा. आनंद कुठे मिळेल? तर धनसंपत्ती आणि स्थावर मालमत्ता हे जर संग्रहित केलं, तर खरोखर मला आनंद मिळेल. या भावनेने त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी सुरू केल्या. आणि एक सर्टन पिरियड आला, ज्या वेळेस त्यांच्याकडे धनसंपत्ती आणि स्थावर मालमत्ता जमा झाली, भरपूर जमा झाली. परंतु आनंद जसा पाहिजे तसा मिळत नव्हता. हे स्वतः त्यांनी सांगितलेले त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये. त्यानंतर मग त्यांना वाटलं, मौल्यवान वस्तू, मौल्यवान म्हणजे ज्या खरोखर धन धनसंपत्ती तर आहेच, पण मूल्यवान, मूल्यवान म्हणजे रेअर असतात. हजारोंमध्ये एखादी वस्तू, अँटिक पीस, त्याच्यासारखा तोच, असे मूल्यवान रत्न, मूल्यवान वस्तू, जिंचा सर्व जमा करायला सुरुवात केली. आणि हे सर्व प्राप्त केल्यानंतर सुद्धा त्यांच्या लक्षात आलं की आनंद काही प्राप्त होत नाहीये. कारण त्या वस्तू आपापल्या ठिकाणी शोकेसमध्ये किंवा जिथे कुठे ठेवायच्या आहेत तिथे, परंतु किती वेळा पाहणार त्या वस्तू सुद्धा मूल्यवान आहेत, परंतु किती पाहणार? आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा. आणि त्यांच्या इतके ब्रांचेस किंवा इतके सेटअप्स होते, इतक्या म्हणजे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम, की ते काही ठिकाणी 5-5 महिन्यातून एकदा व्हिजिट करायचे, 6 महिन्यातून, वर्षातून एकदा व्हिजिट फक्त. नेहमी जाणं होतच नव्हतं. आणि अशा मूल्यवान वस्तू असून देखील त्यांना रिअलाइज झालं की ह्याच्यातून आनंद प्राप्त. मग काय करायचो? आता काहीतरी ठसा उमटेल असं करायचो. पूर्ण पूर्ण राष्ट्रात किंवा पूर्ण जगामध्ये, वर्ल्डमध्ये, ग्लोबली नाव करावं लागेल. मग त्यासाठी काय केलं? त्यांच्याकडे भारत आणि आशिया यांच्यामधली सर्वात मोठी स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्यांचे ते ओनर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये सर्वात मोठा डिझेलचा साठा त्यांच्या पोझिशनमध्ये, त्यांच्या अस्तित्वात किंवा त्यांच्या ताब्यात. परंतु तरी सुद्धा आनंद प्राप्त नाही झाला. मग त्यानंतर असंच ते बसले होते आणि ऑफिसमध्ये त्यांचं काही कार्य रुटीन चालू होतं. बाय द वे, रतन टाटा सरांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केलेलं आहे. मध्यंतरी रिटायर्ड झाले, म्हणजे त्यांनी त्यांचा कारोबार दुसऱ्या व्यक्तीला सोपवला. परंतु काही कारणास्तव पुन्हा त्यांना कमबॅक करावं लागलं. थोड्या कालावधीसाठी फक्त ते त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाले, परंतु पुन्हा त्यांना जबाबदारी स्वीकार करावी लागली. तर ते त्यांच्या कार्यालयीन ऑफिसमध्ये बसलेले असताना त्यांचा एक मित्र त्यांच्याकडे आला आणि म्हणाला की आपल्याला
एका ठिकाणी जायचंय जिथे व्हीलचेअर, अपंगांसाठी, जे हँडिकॅप्ट आहेत, अशा म्हणजे फिजिकली चॅलेंज जे मुलं आहेत यांच्यासाठी आपल्याला व्हीलचेअर द्यायच्यात. रतन टाटा सरांनी अगदी आनंदाने मान्य केलं आणि ते म्हणाले, तू सांग तुला किती म्हणजे अमाऊंट हवी आहे, रक्कम हवी आहे, मी तुला देतो. आणि खूप चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड कॉज, की तू चांगली गोष्ट करतोय, ह्या मुलांची मदत करतोय. परंतु मित्राने अट टाकली की मी एकटा नाही जाणार आहे, हे आपण द्यायचंय परंतु दोघे मिळून द्यायचंय, आणि त्या फंक्शनला तुम्हाला पण यावं लागणार आहे, माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा तिथे उपस्थित राहायचंय. तर त्यांनी ते मान्य केलं आणि ते त्या फंक्शनला गेलेत. फंक्शनला गेल्यानंतर तिथे ती छोटी छोटी लहान मुलं जी होती त्यांना हे सगळं डिस्ट्रीब्युशन केलं. म्हणजे त्यांना ज्या व्हीलचेअर दिल्या किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट त्यांनी आणले होते, जे साधन त्यांनी आणले होते, ते सगळे दिले. आणि जसं लहान बालक ज्याला पहिल्यांदा चालता येतं, असं मूल घरामध्ये कसं बागडतं, म्हणजे स्वच्छंद विहार करतं, कारण त्याला आज कळालं त्याला रांगायची गरज नाही, त्याला चालता येतंय, त्याला पळता येतंय. आणि तो ह्या घरातून त्या घरात, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कसं घरात दुडकी घेतो, म्हणजे धावत राहतो, पळत राहतो. तसं त्या मुलांना झालं. त्यांना व्हीलचेअर मिळाल्यानंतर ते इकडून तिकडे त्या हॉलमध्ये ते चालवायला लागले. आणि हे पाहून खरोखर त्यांच्या अंतःकरणात आनंदाचं किंवा चेहऱ्यावर एक वेगळीच हसू आलं, किंवा चेहऱ्यावर स्मित हास्य अंतःकरणातून. खरोखर म्हणजे इतक्या वर्षात, इतक्या दिवसात पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की सॅटिस्फॅक्शन मिळतंय, समाधान मिळतंय, आनंद प्राप्त होत आहे. आणि ते दृश्य पाहून त्यांना खूप आनंद झाला. आणि तो प्रोग्राम झाल्यानंतर ज्यावेळेस ते यायला लागले, त्यावेळेस एक मुलगा छोटासा व्हीलचेअरवर, ती व्हीलचेअर त्यांच्याकडे घेऊन आला आणि त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारली, पायाला, कारण तो व्हीलचेअरवर बसलेला होता. आणि ते पाहिल्यानंतर रतन टाटा सरांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळ, तुला अजून काही हवं आहे का? मी काही मदत करू शकतो का तुझी? तर त्यावेळेस तो लहान मूल बालक काय म्हणाला, नाही, मला तुमचा चेहरा नीट पाहायचा आहे, मला तुमचा चेहरा नीट पाहायचा आहे, आणि मला लक्षात ठेवायचंय की तुम्ही कोण आहात ते. ते म्हणाले, का बरं? ते म्हणाले, तो लहान मूल म्हणाला की ज्या वेळेस मी स्वर्गात तुम्हाला भेटेन ना, त्यावेळेस मला पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, त्यासाठी मला तुमचा चेहरा नीट पाहायचा आहे. आणि त्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांना कळालं की खरं आनंदाचं सोर्स काय आहे, गमक काय आहे, रहस्य काय आहे. आणि तिथून पुढे त्यांच्या जीवनात त्यांनी इतक्या चॅरिटी केल्या, लोकांना इतकं भरभरून दिलं, या भारत राष्ट्राला दिलं, संपूर्ण विश्वाला दिलं. जिथे कुठे त्यांना मदत करता आली त्यांनी मदत केली. परंतु त्यांच्या जीवनातील हा रिमार्केबल एक पॉइंट आहे, एक घटना आहे, ज्या घटनेने त्यांचं जीवन पूर्ण बदलून टाकलं. त्यानंतर स्काय इज द लिमिट आणि रेस्ट इज हिस्ट्री, तुम्हाला पूर्ण इतिहास माहिती आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात अति उच्च पद, पदवी किंवा स्थान, आणि सर्वात महत्वाचं आदर प्राप्त केला, रिस्पेक्ट. खरोखर लीडरशिप आणि रिस्पेक्ट हे मागून मिळत नाही. आज सुद्धा रतन टाटा सरांचं जर नाव घेतलं तर अंतकरणातून एक ग्रॅटिट्यूड, आभार एक्सप्रेस होतो. यांना म्हणायचं हॅपी मिलेनियर. मिलेनियर खूप आहेत, धनसंपत्ती असणारे व्यक्ती खूप आहेत, पैसेवाले लोक भरपूर आहेत, पण खरोखर ज्यांचं स्मरण केल्यानंतर अंतकरणात प्रेम आणि आभार प्रकट होतात असे व्यक्ती
फार कमी आहेत. आणि त्यातले हे हॅप्पी मिलेनियर, राईट. जर हे रिअलाइज झालं तर मनुष्य खऱ्या अर्थाने जीवन जगण्यासाठी तयार होईल. कळालं? अप अँड डाऊन जीवनात खूप येतात, त्यांच्याही जीवनात खूप अप अँड डाऊन पाहिले त्यांनी. आणि जीवनात विशिष्ट ठिकाणी बऱ्याच वेळा असं सुद्धा वाटलं की काही गोष्टी त्यांना आता सोल्ड आउट कराव्या लागतील. परंतु त्यांनी पुन्हा कमबॅक केलं आणि जगातल्या फार मोठमोठ्या कंपन्या त्यांनी स्वतः पुन्हा टेक ओव्हर केल्या, राईट. हे सर्व काही शक्य आहे, परंतु अल्टिमेट गोल रिअलाइज होणं फार गरजेचं आहे, ज्यामुळे खरोखर जीवनामध्ये लक्षणीय परिवर्तन किंवा बदल घडेल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या संधी येत असतात, परंतु फोकस जो आहे ना, तो फक्त आपण मर्यादित ठेवलेला आहे. मर्यादित इन द सेन्स फक्त स्वतःचा आनंद किंवा कुटुंबाचा आनंद किंवा आप्तस्वकीयांचा, तो थोडासा व्यापक करावा लागेल. गोल, अल्टिमेट गोल, गोल बियॉन्ड गोल, ध्येयाच्या पलीकडचं ध्येय काय आहे ते सुनिश्चित करावं लागेल. आणि यासाठी म्हणजे जीवनात बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनात पदोपदी परिवर्तन आणि बदल घडवत राहतात. उदाहरणार्थ, सुंदर दिसणे आणि सुंदर असणे याच्यात खूप फरक आहे. आणि खरोखर काही व्यक्ती सुंदर सुंदर असणे याची व्याख्या शरीरावरून नाही होऊ शकत. आणि प्रत्येक व्यक्ती त्याचा एक स्वाभिमान आणि सेल्फ रिस्पेक्ट आहे. समोरचा व्यक्ती कदाचित आहत करू शकेल, टॉर्चर करू शकेल, फिजिकली अब्यूज करू शकेल, परंतु हर्ट मात्र नाही करू शकत. कुठलाही व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष, पुरुष कुठल्याही स्त्रीला फिजिकली हर्ट, फिजिकली अब्यूज करू शकेल, परंतु हर्ट नाही करू शकेल. कारण कुठल्याही व्यक्तीचा रिस्पेक्ट, आदर शरीरात नाही तर त्याच्या हृदयात आहे. हृदयातून खरोखर त्या व्यक्तीने स्वतःला जे स्वीकार केलेलं आहे, ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्या पद्धतीने तो व्यक्ती रेसिप्रोकेट करेल. कळालं? शाळेमध्ये जे शिक्षक असतात, प्राध्यापक असतात किंवा जे वरिष्ठ असतात, ह्या व्यक्तींच्या समोरून चर्चा चालली असेल आणि बाजूने एखादा शिपाई पिऊन गेला, तो बिझी आहे, काही कामात व्यस्त आहे, कदाचित प्राध्यापकाने काही फाईल आणायला सांगितलं किंवा काही काम सांगितलं असेल, ते काम, ते डॉक्युमेंट घेऊन ते चाललेले आहेत आणि त्यांनी एका शिक्षकांकडे लक्ष नाही दिलं रस्ते म्हणजे त्या कॉरिडॉर मधून जात असताना. तर ज्या शिक्षकाकडे पाहिलं गेलं नाही तो शिक्षक काय म्हणू शकतो अंदाजे? अरे, याने माझा अनादर केला, मी समोर असून मला न बघितल्यासारखं केलं आणि मला डावलून निघून गेला, माझा डिसरिस्पेक्ट केला. बरोबर? या जगात कोणीही तुमचा अनादर करू शकत नाही अनलेस अँड अनटिल जोपर्यंत तुम्ही करू देत नाही. लक्षात आलं? हे फार महत्वाचं आहे. अनलेस अँड अनटिल तुम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत कोणी तुम्हाला दुखवू शकत नाही. आणि हे सत्य आहे. त्या व्यक्तीला कदाचित माहीतही नसेल की तुम्ही इथे आहात किंवा नाही, परंतु तो त्याच्या कार्यात मग्न होता म्हणून. परंतु ही गोष्ट अंडरस्टँड करण्याची किंवा समजून घेण्याची बसलेले असतात ग्रुपमध्ये. आणि कधी कधी पोलिस येतात किंवा एखादी धाड टाकतात, घेऊन जातात, दोन फटके देतात, पुन्हा सोडतात. पुन्हा हे संध्याकाळी येऊन बसलेले असतात शेकोटी भोवती आणि काय म्हणतात माहितीये? कल रात मुझे बहुत पिटा. हसत हसत सांगतात. कळालं? का सांगतात? कारण त्यांच्या अंतर्मनामध्ये ते प्लॅनिंग किंवा ज्याला खरोखर अनादर म्हणतात त्याचा रेशो खूप मोठा आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी घडतात, परंतु त्यानंतर त्यांचं जीवन पुन्हा नॉर्मल होतं. काही क्षणात, काही तासात पुन्हा. का? कारण ते अंगवळणी पडलेले किंवा त्यांनी स्वतःचा दुःखी होण्याचा जो रेशो आहे तो वाढवलेला आहे. कळालं?
आणि काही व्यक्ती छोट्या छोट्या इश्यूवरून आहत होत राहतात. परंतु आता आपल्याला पेन थ्रेशोल्ड रेशो आपल्या स्वतःचा वाढवायचा आहे. राईट. यासाठी काय करावं लागेल? यासाठी काही प्रशिक्षण, काही कोचिंग, किंवा आपल्या जीवनामध्ये जे सर्वात महत्वाचं आहे ते आपल्याला प्राप्त करावं लागेल. काय प्राप्त करावं लागेल? आपल्या स्वतःचा जो, ज्याला म्हणतात ना एक लिमिट, एक स्ट्रेस लिमिट किंवा एक्सीड लिमिट असतो, हा लिमिट सेट करावं लागेल. कसं करायचं सेट? मग याच्यासाठी ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक लाईफस्टाईल आहे. ह्या लाईफस्टाईल अनुसार आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःचं मर्यादा किंवा लिमिट सेट करत जातो. आणि हे प्रत्येक व्यक्ती करू शकतो. अगदी साधं सरळ सोपं आहे. ह्या बेसिक स्टेप्स आहेत, ह्या प्रायमरी स्टेप आहेत. कळालं? आता हे करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपला फोकस शिफ्ट करायचा आहे. कशातून? संकटातून, समस्यातून. जे आशीर्वाद, ज्या ब्लेसिंग आपल्याला मिळालेल्या आहेत तिकडे आपल्याला शिफ्ट व्हायचंय. म्हणजेच 10 रॅन्डम ग्रॅटिट्यूड करायचे आहेत, आभार प्रकट करायचे आहेत. दररोज पहाटे उठल्यानंतर स्वतःला सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये सर्वोत्तम काय काय आहे ते, आणि त्याची लिस्ट किंवा ते वाचायचंय, किंवा लिस्ट करून ठेवली असेल तर त्यांचं स्मरण करायचंय. आणि त्या प्रत्येक व्यक्तीसाठी, वस्तूसाठी आणि परिस्थितीसाठी जी तुम्हाला आता प्राप्त झालेली आहे, आणि ही दुर्मिळ आहे, बरोबर. जो जीवनसाथी, पती किंवा पत्नी तुमच्या जवळ तुम्हाला प्राप्त झालेले आहेत, तुमच्या जीवनात आहेत, आप्तस्वकीय आहेत, मुले आहेत, कुटुंब आहे, घर आहे, वाहन आहे, जी सुखसुविधा आहे, जिथेही तुम्ही राहत आहात ते घर आहे. ह्या प्रत्येकासाठी जे तुम्हाला वाटेल अंथरुण आहे, किंवा कदाचित घरात सर्व संसाधन आहेत, ह्या प्रत्येकासाठी काय करावं लागेल? आभार प्रकट करावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन करावं लागेल. अंतकरणात ग्रॅटिट्यूड, आभाराचे भाव सतत प्रकट करत राहावे लागतील. दिवसभरात ज्या पण काही गोष्टी घडतील याच्यासाठी जागरूक अवेअरनेस ठेवून आपण माइंडफुल मेडिटेशन पण शिकलेलो आहोत. पंच ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून आपण वर्तमान काळात राहू शकतो हे आपण शिकलेलो आहोत, बरोबर. पंच ज्ञानेंद्रिय, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, स्पर्श जाणीवपूर्वक करायचा आहे. स्पर्श करत असताना ते फील करायचंय. कळालं? ह्या वेगवेगळ्या संवेदना. त्यानंतर व्हिज्युअलाइज करताना, आता सुद्धा पाहताना सभोवताली ज्या काही वस्तू आहेत त्यांना सुद्धा विथ अवेअरनेस पाहायचंय. श्रवण करताना विथ अवेअरनेस श्रवण करायचं आहे. कधी कधी ह्या गोष्टी 5 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी, 3 मिनिटासाठी तुम्ही एका ठिकाणी बसलात, ऑफिसमध्ये असाल, घरात असाल, त्वरित हे मेडिटेशन करू शकता तुम्ही. आणि माइंडफुल मेडिटेशन का म्हणतात याला? की पुन्हा आपण वर्तमान काळात येऊ शकतो. ज्या ज्या वेळेस एखाद्या प्रवाहात वाहत 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 आपण आपल्या भूतकाळात जातो ना, त्यावेळेस अवेअरनेस करणं फार महत्वाचं आहे. अवेअरनेस, हे मेडिटेशन फार 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 महत्वाचं आहे. इवन जो सुगंध आपण घेत आहोत, आणि आत्ता सुद्धा रिअलाइज करायला पाहिजे. आणि फारच जर हे वाटलं तर स्वतःचा म्हणजे जो स्वतःचा सुगंध एक आहे, एक प्रकारचा गंध असतो प्रत्येक शरीराला, तो गंध घ्या स्वतः. किंवा एखादं फूल जर तुम्हाला मिळालं, एखादं झाडाचं पान मिळालं, लिंबू जरी असेल तरी सुद्धा त्याचा फ्रॅग्रन्स स्मेल करा. आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल की घ्राणेंद्रिय सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. आणि टेस्ट करताना बाकी काही नाही मिळालं, पाण्याचा एक ड्रॉप जिभेवर ठेवा आणि मग फील करा त्याची टेस्ट कशी. कदाचित तुळशीचं एखादं पान जिभेवर ठेवा आणि त्याला फील करा त्याची टेस्ट कशी आहे. लिंबूचा एक ड्रॉप जिभेवर टाका आणि मग फील करा त्याची टेस्ट कशी आहे. बाय द वे, आता मी जे काही नावं घेत आहे, हे स्वाद आपोआप व्हिज्युअलाइज होऊन अंतर्मनामध्ये तयार होत आहेत. राईट. एवढी शक्ती आणि सामर्थ्य
आपल्या ह्या अंतर्मनात सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. याला माइंडफुल मेडिटेशन म्हणतात. विथ अवेअरनेस वॉकिंग टॉकिंग ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. राईट. तिसरी महत्वाची गोष्ट, जे कार्य तुम्ही करायला चाललेला आहात किंवा करणार आहात, उदाहरणार्थ प्रवास करायचा आहे, ऑफिसला जायचंय किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या फंक्शन एखाद्या प्रोग्रामला जायचंय, तर तो सगळा प्रोग्राम तुम्ही आधी व्हिज्युअलाइज करावा लागेल आणि तो प्रोग्राम यशस्वी झालेला आहे असं व्हिज्युअलाइज करून काय म्हणायचं, थँक्यू गॉड, परमेश्वरा खूप खूप धन्यवाद, हे माझं कार्य सफल झालं आहे त्यासाठी. उदाहरणार्थ तुम्हाला घरी पाहुणे आलेत आणि चहा बनवायचा आहे. चहा, तर तो चहा बनवण्यापूर्वी व्हिज्युअलाइज करायचं की चहा सर्वोत्तम झालेला आहे आणि ह्या चहाची टेस्ट सर्वांना आवडलेली आहे, असं तुम्ही अंतर्मनात फील करू शकता. फील करून त्यासाठी धन्यवाद व्यक्त करू शकता. ग्रॅटिट्यूड 99% सक्सेस रेशो मिळेल. 99 1% फक्त जे खूपच अनिवार्य आहे किंवा हिताचं नाहीये. याच्यासाठी सुद्धा एक प्रार्थना आहे. If it is according to divine plan, it will happen in perfect condition. Otherwise, give me its equivalent or better and let me know. जर हे ब्रह्मांड आणि युनिवर्स, जी माझी इच्छा आहे ती ब्रह्मांड आणि युनिवर्स यांच्या इच्छेप्रमाणे असेल, डिवाइन प्लॅनिंग माझ्या दैवी योजनेप्रमाणे असेल, तर ही घटना घडू दे. नाहीतर किंवा अदरवाईज मला याच्या बदल्यात, याला ज्याला म्हणतात ना की ही वस्तू अवेलेबल नाही, तर याच्या रिप्लेसमेंट मध्ये तुम्ही ही वस्तू घ्या. ही गोळी अवेलेबल नाही, हे औषध अवेलेबल नाही, तर याच्या बदल्यात हे सेम मेडिसिन आहे, हे सेम प्रॉपर्टीज आहेत, तर हे मेडिसिन घ्या. बरोबर. तर याच्या तुलनेत किंवा याच्या रिप्लेसमेंट मध्ये मला दुसरी किंवा याच्यापेक्षा सर्वोत्तम अशी गोष्ट मिळू देत आणि याची मला पूर्वसूचना आपण दे, असा ब्रह्मांड आणि युनिव्हर्सला आपण म्हणतो. कळालं. 1% मध्ये. पण मोस्ट ऑफ द टाइम ज्या गोष्टी आपल्याला रिअलाइज होतात ना, हे मला हवंच आहे, परंतु हु नोज, तुम्हाला काय माहिती ते तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही. हा, जे व्यक्ती विवाह करण्यासाठी खूप आतुर आहेत किंवा ठराविक व्यक्तींविषयी आसक्त आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचंय, व्यक्तीची अपेक्षा एक्सपेक्टेशन कधीही करू नका. कदाचित लव्ह मॅरेज सक्सेसफुल होईल, प्रेम विवाह यशस्वी होईल, पूर्ण जगाशी भांडून तुम्ही त्या व्यक्तीबरोबर विवाह कराल, परंतु काही दिवसात तुम्हाला रिअलाइज होईल, जे आधी नाही समजलं, हा पूर्ण वेगळा चॅप्टर आहे, याच्यावर डिटेलमध्ये आपण डिस्कशन करूया, परंतु जे आधी नाही कळालं ते सर्व गुण तुम्हाला नंतर रिअलाइज व्हायला लागतील. आणि त्यावेळेस तो मुलगा किंवा ती मुलगी स्वतः काय म्हणते, मला नव्हतं माहिती की तू हे सुद्धा करतोस किंवा तुझे असे गुणधर्म आहेस, तू हे पण करतेस. आणि मोस्ट ऑफ द टाइम अशा काही गोष्टी ऐकण्यात किंवा पाहण्यात येतात की ज्यांनी संपूर्ण जगाशी भांडण करून विरोधात जाऊन विवाह केला, आता ते अगदी आतुर झालेले आहेत एकमेकांपासून दूर राहण्यासाठी. त्यामुळे व्यक्तीची एक्सपेक्टेशन, अपेक्षा किंवा आसक्ती, ज्याला अटॅचमेंट म्हणता येईल, ती धरू नका. हा, पण तुम्ही काय म्हणू शकता मग अफर्मेशन मध्ये, आय एम हॅपीली मॅरिड. माझा म्हणजे आनंदाने माझा संसार किंवा माझं मॅरेज लाईफ, वैवाहिक जीवन आनंदी आहे आणि मी एन्जॉय करतोय, मी माझं सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. ज्या क्षणी तुम्ही व्यक्तीमध्ये आणाल त्या क्षणी समस्या निर्माण होईल. मोस्ट ऑफ द टाइम हे झालेलं आहे, कारण अल्टिमेट गोल काय आहे, व्यक्ती महत्वाचा नाहीये. आणि व्यक्ती प्राप्त झाला आणि जर तुम्हाला टॉर्चर करत असेल, व्यक्ती प्राप्त झाला आणि आता तुमचे विचार जुळत नाही, व्यक्ती प्राप्त झाला परंतु त्याचा रस्ता वेगळा, तुमचा रस्ता वेगळा,
तर ते कसं काय मॅरेज लाईफ सक्सेसफुल होईल? आणि अशा स्टोरी आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत. अगदी उच्च शिक्षित आणि भरपूर धनसंपत्ती, सॅलरी असणारे एम्प्लॉई, सॅलरीड एम्प्लॉई, आय टी मधले, आणि दोघांनाही भरपूर स्कोप, भरपूर फॅसिलिटी अवेलेबल, पण विवाह केल्यानंतर त्यांना रिअलाइज झालं की नाही राहू शकत आपण एकत्र. कळालं? म्हणजे अफर्मेशन काय असायला हवं? हॅपी मॅरिड लाईफ. याच्याविषयी आपण अजून डिटेलमध्ये बोलूया नंतर. मी एक काही कोर्स ज्यावेळेस लॉन्च करेल, त्यामध्ये चॅप्टर वाईज हे सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. परंतु हे टॉपिक ग्रहण करण्यासाठी मग तुम्हाला एक दिवस किंवा तुमच्या सोयीनुसार एक एक तासाचा चॅप्टर तुम्ही पाहू शकता. बरोबर. परंतु हे सर्व प्रात्यक्षिक करणं गरजेचं आहे. प्रात्यक्षिक. आणि हे कधी कराल? ज्यावेळेस तुम्हाला ती कन्सेप्ट समजत जाईल. तर यासाठी वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन, जे गोल तुम्ही सेट केलेलं आहे हे पूर्ण झालेलं आहे, आणि यासाठी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं. राईट? त्यानंतर समजा चुकून मनाविरुद्ध किंवा अशी काही अघटित किंवा जी डिसएम्पावरिंग, ज्याच्याने ड्रेनेज होईल, किंवा जे तुम्हाला अपेक्षित नाही, अनपेक्षित अशी जर काही गोष्ट घटना घडली, ज्यामध्ये थोडक्यात दुःख होईल, दुःखदायक, त्यावेळेस काय म्हणायचं? टाइम फॉर डबल हॅपीनेस. आता कदाचित उद्या आपण हा चॅप्टर शिकूया. टाइम फॉर डबल हॅपीनेस म्हणजे काय? सर्वांनी माझ्या बरोबर करा. दोन्ही हात वर करा. राईट? दोन्ही हात वर करा आणि म्हणा, जर काही घटना घडली, हा, आणि वरती पाहायचं आणि काय म्हणायचं? येस, टाइम फॉर डबल हॅपीनेस. अशी काही बातमी कळाली ज्याच्याने दुःख होतंय, आणि बिझनेस किंवा अजून ह्या क्षेत्रातली कुठली बातमी असेल, कळालं? व्यापार व्यवसाय किंवा काही अशा बातम्या कळाल्या की आता काहीतरी जरा लॉस झालाय, त्यावेळेस काय म्हणायचं? येस, टाइम फॉर डबल हॅपीनेस. का म्हणायचं असं? कारण वी हॅव लर्न, आपण हे शिकलेलो आहोत, वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. आणि आता तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करत आहात, ती ऊर्जा शक्ती तुम्ही निर्माण करत आहात, ती ऊर्जा शक्ती तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करत आहात. लक्षात आलं? मग त्या फ्रिक्वेन्सी मधून त्वरित बाहेर पडणं गरजेचं आहे. कळालं? येस, टाइम फॉर डबल हॅपीनेस. हाऊ वंडरफुल. प्रोग्राम चाललाय आणि लाईट गेली, काय म्हणायचं? हाऊ वंडरफुल. दुःखी होऊन काय मिळणार आहे? काही नाही ना. मग आनंदी होऊन काहीतरी मिळेल. कमीत कमी स्वतःची माइंड स्टेट तरी व्यवस्थित राहील. कळालं? राईट. आणि अंतकरणातून किंवा अंतर्मनातून जर असे भाव निर्माण झाले, दुसऱ्याचं अहित होत आहे, तर काय म्हणायचं? कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल. चुकीचा विचार आला, अरे मुलगा घरी कसा नाही आला अजून, किती वेळ झाला, आणि कुठे सायकल तर पंक्चर नसेल झाली, लगेच काय म्हणायचं? कॅन्सल, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. आणि त्यानंतर काय करायचं? त्याच्यासाठी व्हाईट लाईट मेडिटेशन करायचं. तो जिथे कुठे असेल त्याच्यावर एक पांढरा प्रकाश येत आहे, ऊर्जा येत आहे, आणि त्याला जे आवश्यक सहकार्य किंवा मदत हवी आहे, ती त्याला प्राप्त होत आहे, हे व्हिज्युअलाइज करायचं. एवढं मात्र तुम्ही करू शकता. आणि हे केल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होईल की त्याच्याबरोबर एक अदृश्य शक्ती जी तुमची आहे, ती त्याला मदत करते. हा, मग काय म्हणायचं आता? चुकीचं काही गोष्टी अंतर्मनात भाव आले, निंदा आली, कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल. कुणाविषयी अहित करण्याचं विचार, इच्छा निर्माण, डिलीट, डिलीट, डिलीट. तुमच्याविषयी स्वतः अंतर्मनात काही गोष्टी आल्या की आज साहेब रागवले, तर डिलीट, डिलीट, डिलीट. हाऊ वंडरफुल. आणि म्हणायचं खूप खूप धन्यवाद. आणि ती परिस्थिती, हा, प्रत्येक व्यक्ती हे करू शकतो. दिवसाची सुरुवात ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल कामाला जाणार आहात, त्यावेळेस डोळे बंद करून तो सबंध दिवस पहा स्वतःचा. तुम्ही ऑफिसमध्ये आहात, चेअरवर बसलेला आहात, किंवा कॉरिडॉरमध्ये वॉकिंग करत आहात, आणि तुमचं काही कार्य आहे, तर ते कार्य पूर्ण झालेलं आहे. तुमच्या आजूबाजूचा परिसर, व्यक्ती आनंदी आहेत, साहेब तुमच्यावर आनंदी आहेत, व्हाईट लाईट ऊर्जा शक्ती एनर्जी
त्यावर, त्या बिझनेसवर, त्या कारोबारवर, नवीन व्हेंडर, कस्टमर जे पण तुमच्याकडे येत आहेत ते सगळे आनंदी आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये व्हाईट लाईट एनर्जी, त्या घरात आनंद आहे. लहान मुलं त्यांचं कार्य करत आहेत, अभ्यास करत आहेत, कुटुंबात शांती आहे, प्रेम आहे, आणि एकमेकांना सगळे रेसिप्रोकेटिंग किंवा कॉन्ट्रीब्युशन करत आहे, कोऑपरेट, सहकार्य करत आहेत. सगळं काही व्यवस्थित आणि आनंदी आहे. असं व्हाईट लाईट मेडिटेशन करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी, इच्छित ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, त्या ठिकाणी कार किंवा तुमची टू व्हीलर घेऊन तुम्ही जात असताना तुम्ही इच्छित ठिकाणी पोहोचलेला आहात यासाठी व्हिज्युअलाइज करायचे, त्याच्यावर व्हाईट लाईट एनर्जी, ऊर्जा, शक्ती टाकायची आहे. ह्या गोष्टीला किती वेळ लागेल माहितीये? 2 मिनिट किंवा 3 मिनिट जास्तीत जास्त. परंतु या 3 मिनिटामुळे कदाचित तुमचा दिवस सृजन होईल किंवा तुम्ही त्याला निर्माण कराल. दिस इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक एव्हर. हे करणं फार फार गरजेचं आहे. आज मॅजिकल एक्झरसाइज करा हा प्रोग्राम झाल्यानंतर, आणि गुरुतत्व जागृत करा, मेडिटेशन करा, ध्यान करा. म्हणजे भगवंतासमोर बसून विपश्यना करा, अंतर्मुख व्हा थोड्या वेळासाठी, 15-20 मिनिट, अर्धा तास. आणि दररोज वयाच्या मल्टिप्लाय बाय 1 मिनिट. जर तुमचं वय 30 असेल तर 30 मिनिट तरी थोडंसं ध्यानाला बसा. 50, 60, 70 असेल तर तितके मिनिटं बसायला पाहिजे. 1 तास, खरं सांगू, 1.5 तास मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आणि विपश्यना केल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. परंतु एवढा वेळ अवेलेबल नसेल, आहे, व्यक्तीकडे आहे, परंतु या जगात सगळ्यात अवघड काम काय माहिती आहे? द मोस्ट डिफिकल्ट वर्क इन दिस वर्ल्ड, या जगातलं सर्वोत्तम चॅलेंजिंग काम म्हणजे एका ठिकाणी डोळे बंद करून बसणे आणि काहीही न करणे. याच्यापेक्षा अवघड काम काही नाही. ज्यावेळेस तुम्ही टीव्ही पाहत असताना त्यावेळेस तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, म्हणजे तुमचं अंतर्मन काहीही डिस्टर्ब करणार नाही. मूव्हीज थिएटरमध्ये असाल, कोणीही काही डिस्टर्ब नाही करणार, तिथे तुम्ही तासन तास बसू शकता. टीव्हीच्या सिरियल मालिका चालू झाल्या तिथे सुद्धा तुम्ही 2 तास बसू शकता. कोणीही अंतर्मनात एक प्रश्न सुद्धा येणार नाही की स्वयंपाकाचं काय, किंवा हा व्यक्ती नाही आला, तो व्यक्ती नाही आला, त्याचं काय, याचं काय, काही नाही. परंतु ज्या क्षणी तुम्ही डोळे बंद करून आता म्हणालात की आता मला मेडिटेशन आणि ध्यान करायचंय, त्याच वेळेस सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होते. अरे, खालचा दरवाजा बंद केलाय का? अरे, गॅस बंद केलेला आहे का? ते लहान मूल उठलं असेल का? याचं काय झालं असेल? त्याचं काय हा आवाज कुठला येतोय? कुणी आलं तर नाही? आणि अंतर्मनात होते काल सकाळी ते तिथं त्या ऑफिसमध्ये गेले, त्यांचं काय झालं? ते नवीन व्यक्ती कधी ऑर्डर देणार आहे? आणि ह्या नवीन प्रोजेक्ट मी सुरू केला, याचं काय होईल? आज तरी त्याचे डिटेल्स मिळतील. या सगळ्या गोष्टी तिथेच सुरू व्हायला सुरुवात होतात. मग सांगा, सगळ्यात अवघड काम कुठलं आहे? परंतु जो व्यक्ती, गुरुजी सांगतात, श्री प्रेम रावतजी, जे माझे मार्गदर्शक आहेत, युट्यूबवर तुम्ही त्यांना गुगल आउट करू शकता. त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे, जिस क्षण आप भजन अभ्यास के लिए बैठते हो, यानी मेडिटेशन या ध्यान के लिए बैठते हो, उसी समय आपका मन जागृत होता है, क्योंकि पहली बार उसका जो साम्राज्य है, उसका, उसकी जो अथॉरिटी है, उसका जो कंट्रोल है, वो समाप्त होने जा रहा है। क्योंकि अब उसकी जगह आपके दिल ने ली है, आपके हृदय ने उसकी जगह ली है। या पहली बार आप अपने अंदर जा रहे हो, जहां पे मन को लगता है कि अब ये अपनी जगह पे वापस जा रहा है। कबहू मन रंग तुरंग चढ़े, कबहू मन सोचत है धन को। ये जो मन है, इसके लिए लोग मनोरंजन करते हैं, एंटरटेनमेंट, वो भी किसका, जिसका, जिसकी प्रकृति में
सेटिस्फैक्शन, समाधान होना लिखा नहीं है, उसको समाधान या सेटिस्फाइड करने की कोशिश कर, उसका रंजन करते हैं, मनोरंजन। लेकिन ये सबसे बड़ी गलत फहमी है, वो कभी भी सेटिस्फाइड नहीं हो सकता है। उसके पीछे अगर भागोगे तो आप दौड़ते रहोगे, दिन और रात और सपने में भी। इसीलिए आपको अपनी अंदर की तरफ मुड़ना होगा। ह्या ज्या वृत्ती आपल्या सगळ्या बाहेर चाललेल्या आहेत यांना आतमध्ये घ्यावं लागेल. तर आज आज पुन्हा एकदा थोडीशी सुरुवात करा मेडिटेशनसाठी, राईट? बरं, आता एक काम करूया, एक छोटंसं मेडिटेशन करूया आपण. जे मेडिटेशन काय आहे माहिती आहे? डोळे बंद केल्यानंतर जो व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती तुम्हाला आठवत आहे, जी तुम्हाला नकोय, कळालं? ती ती परिस्थिती तुम्हाला नकोय, तुम्हाला असं वाटतं मी डोळे बंद केले की मला हीच व्यक्ती, हीच परिस्थिती का दिसते. बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत असं घडतं, बरोबर? मी जरी तुम्हाला पाहू शकत नसेल तरी सुद्धा हा हँड रेज करा. हा. आणि जर अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आता प्रोग्रामिंग करायचं आहे एक. हे त्याच्यासाठी एक छोटंसं मेडिटेशन आहे. आणि याच्यातून तुम्हाला त्या व्यक्तीच्या आठवणीची तीव्रता कमी होईल. इंटेन्सिटी, म्हणजे त्या व्यक्तीचं किंवा घटनेचं स्मरण केलं तरी दुःख होत होतं ना, आता नाही होणार. आता आपण ते एक मेडिटेशन करूया. ओके.